हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर सकाळची वाजले आहे अजून 7 पण नाही वाजले, 7ला अजून 20 मिनटं बाकी आहे आणि मी उठले। तर तुम्हाला रात्री खूप पाऊस झालेला आहे तर ते थोडंसं व्हिडिओ रात्रीचं मी थोडं शूट केलं। आमच्या तिथे घराच्या तिथे आहे ना साईडलाच असं पोर्चमध्ये खाली मागच्या दारी किचनच्या पुढे जी छोटीशी बाल्कनी आहे ना तिथं सुद्धा पाणी येऊन गेलेलं होतं आणि आता इकडचं सुद्धा मी पाणी दाखवते तुम्हाला। खूप पाऊस, इतका जोरात पाऊस आणि लाईट पण खूप वेळ लाईट नव्हती आणि झाडं पण पूर्ण मोडून पडले काही काही। खूप जोरात पाऊस होता, तुम्हाला दाखवते एकदा। तर ही रात्रीची क्लिप आहे 10:30 पावणे 11ची। लाईट पण नव्हती आणि इथं पाहू शकता जोरदार पाऊस आहे। इथं दिसत नाही आहे तुम्हाला पण इथं ह्या बघा, इथं खाली छोट्या बाल्कनीमध्ये किचनची जी आहे ना तिथं पाणी इथपर्यंत भरलं, चपला अक्षरशः तरंगता येते। तुम्ही पाहू शकता इतका पाऊस झालेला आहे। तर इथं पाहू शकता पाऊस, पाणी झाडं सुद्धा वाकून गेले। हे सर्व भरलं होतं रात्री। तर एवढा पाऊस ना, खूप पाऊस झाला। तर आता मी म्हटलं मोबाईल चार्ज करून घेते कारण की लाईटच नसते इथे आणि एवढा पाऊस बघून मला तर रात्री एवढी भीती वाटत होती, इतका जोर पाऊस होता। आणि अजून थोडा राहिला असताना तर इतकं पाणी वाहत होतं रस्त्यावरती आणि नंतर मग बंद झालं। जरा पाऊस आहे ना येऊन गेला, पाणी वगैरे वाहून गेलं, पण खूप जोरात पाऊस पडला रात्री। चला मी आवरते नंतर आणि आवरून झाल्यानंतर तुमच्याशी बोलते। अर्धाच द्या, हळू दे। तर जस्ट आंघोळ वगैरे झाली, केस वॉश केले मी आज। तर आल्यापासून केसच वॉश केले नव्हते तर आज करून घेतले। खूप गार वातावरण आहे, मस्त वाटते पण। आणि आताच दूध आलं, दूध वगैरे तापवते, चहा वगैरे ठेवते आणि बोलते ना तुमच्याशी। तर इथे रोज सकाळी मम्मी ना आंघोळ झाल्यानंतर अशी तुळशीची पूजा आणि सूर्यदेवाला असं पाणी अर्पण करत असते। तर हे रोज करत असते, तर छान वाटतं। आणि रोज रात्री पण दिवा मम्मीचा असं दरवाजामध्ये, खूप छान वाटतं। तर छान रोज मम्मीचं हे रुटीन आहे। तर इथं मी जेवणाची तयारी करते। तर मी मस्त आता भेंडीची भाजी आणि चपात्याच करणार आहे। आणि दुपारी आम्हाला थोडा वेळ लग्नाला पण जायचं, मग आम्ही खाऊन घेणार आहे आधी, तिथं काही थोडंफार खाणार। तर इथे लग्नाला खूप उशीर होत असतो, मग नुसतं असं म्हणजे थोडंफार खाणार आणि येणार मी। आता मस्त छान हा लाडू पण एक खात आहे, मम्मीने बनवलेले होते लाडू, तर ते खात आहे। आणि आद्वीचीच आणि मम्मीसोबत बडबड बडबड। तर लाडू खूप टेस्टी आहे, तर मी एक लाडू आणि चहा घेणार आहे। आणि चला मी बोलते थोड्या वेळ तुमच्याशी। जेवण वगैरे झाले आणि मी बसले मस्त। आणि इथे ना हे इथे जी भाजीचं आहे ना, ते गहू काय कोणती भाजी म्हणतात, तांदूळक्याची, त्याचं बी आहे। तर मी बघल माझ्या कुंडीमध्ये सुद्धा मी टाकून देणार हे बी। तर थोडंसं तोडून घेतलेलं आहे आणि तर जेवण वगैरे झालं, तर बसलो बघू दिवसभर काय काय आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल। थांबा दो
पाया पडून घे बाबाच्या. आदू पाया पड. सासऱ्याचं नाव सांगा मधलेल्याचं. कुळ यारी तेव्हा मम्मी ते बघ ना. गायकवाड कुळान सासऱ्याच्या सुनान रे बापाच्या लेकीन मामाच्या भाषीन या हरिबाबाचा गायकवाड कुळाचा रे धर्म काय पावला येल त्याचा वाढला तो धर्म त्याचा पावला. आम्ही चालू बरं का तिकडे, तू नको येऊ. आपल्याला लांब जायचंय का? तर कॉलनीतलेच मावशी वगैरे आहेत ना, तर ते सर्वजण आहेत. आम्ही चालू लग्नाला इथे आणि चालले मी पण त्यांच्यासोबत. चला मग दाखवते गावाकडचं लग्न शूट करेन. तर इथे सर्व आमच्या कॉलनीतले खूप जुने ते आता आहेत ना, भारतीताई सगळ्या सर्वजण ते आहेत मस्त. तर चला आम्ही जातो आणि बोलते मी नंतर लग्नानंतर आल्यानंतर तुमच्याशी. चला मग. तर इथं पाहू शकता आमच्या वणी गावात, तिथूनच हे सप्तशृंगी गड दिसतं आहे आणि समोरच त्याचं मार्कंड ऋषीचं डोंगर दिसतं आहे. आणि चला आता आम्ही निघालो घरी जायला. आम्ही आलो लग्नावरून. लग्न होते 2 होते आणि एक ठिकाणी गेलो, तिथं काही शूट केलं नव्हतं. मम्मी ते थांबलेले. आद्विक आणि मी निघून आलो कारण की इतकं अक्षरशः गरम होत होतं ना. मी तर जाणारच नव्हती. मम्मी म्हणे चल चल चल. इथं आमचे कॉलनीतले म्हणजे खूप जुन्या त्या मावशी वगैरे त्यांच्या मुलींचे लग्न मुलांचे असे होते. तर खूप लहान लहान होतो आम्ही ते मुलं. तर चला मी आता इथंच हा व्लॉग इथं एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.